सिंधुदुर्गमधल्या किनाऱ्यावरती होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार। वैभव नाईक यांचा दावा, तर पाणबुडी प्रकल्प राज्याच्या बाहेर जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। बावीस जानेवारीला सर्वत्र दिवाळी साजरी करा, मंदिर आणि प्रमुख इमारतींना विद्युत रोषणाई करा, मुख्यमंत्र्यांच्या पालिका आयुक्तांना सूचना। संभाजीनगरच्या वाळूज येथील सनशाईन एंटरप्राइजेस कंपनीला भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू, आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश, मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट। संभाजीनगरमधील आगीची घटना दुर्दैवी, फायर ऑडिट संदर्भात चौकशी करायला हवी, भुमरेंची प्रतिक्रिया, तर कंपनी मालकावरती 302 चा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी। रेव पार्टीवरती ठाणे पोलिसांची धडक कारवाई, एमडी चरस त्यासोबतच गांजासह अंमली पदार्थांचाही वापर, 100 जणांवरती कारवाई। प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा, पुण्यातल्या मोदी बागेमध्ये खलबतं, मात्र प्रकाश आंबेडकरांकडून भेटीचा इन्कार। 31 करा पण दमानं आणि संयमानं, मुंबईमध्ये 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी, फटाके बँड आणि लाऊडस्पीकरलाही मनाई। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला समुद्रकिनारी मुंबई पोलिसांच्या सुमारे 16 बोटी तैनात, प्रमुख रस्त्यांवरती नाकाबंदी, तर तळीरामांवरती करडी नजर। अकोला जिल्ह्यामधल्या उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस पथकावरती दरोडेखोरांचा गोळीबार, परिसरामध्ये नाकाबंदी, कायदा आणि सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह। राज्यातल्या 40 दुष्काळी तालुक्यांना दिलासा, कर्ज वसुलीला स्थगिती आणि पुनर्गठनाचे आदेश। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील प्रमुख मंदिरं आज दिवसभर खुली राहणार, सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी। नव्या वर्षात ग्राहकांना वीज दर वाढीचा शॉक बसण्याची शक्यता, विद्युत नियामक आयोगाकडून 385 कोटींच्या वसुलीला परवानगी, ग्राहकांना प्रति युनिट 10 ते 70 पैसे दर वाढीचा भुर्दंड। प्रलंबित मागण्यांसाठी 1 जानेवारीपासून राज्यातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर, बंदमध्ये अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघाचा देखील सहभाग। वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतल्या हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खालावली, दिल्लीपेक्षाही मुंबईमध्ये सर्वाधिक प्रदूषण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।